Hey guys, hello, welcome to my YouTube channel. So now today we are making white sauce pasta. So let's get started. तर त्यासाठी फर्स्ट आपण पास्ता बॉईल करणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला 1.5 लिटर वॉटर आणि त्यामध्ये आपल्याला 1.5 टीस्पून सॉल्ट ॲड करायचं आहे आणि त्याच्यामध्ये 2 कप्स पास्ता ॲड करायचं आहे. ते चांगलं स्टर आणि मिक्स करून घ्या आणि ते आपल्याला 4 ते 5 मिनिटं फक्त बॉईल करायचं आहे. त्याच्याहून जास्त ओव्हरकुक आपल्याला नाही करायचं आहे. तर मी इथे तुम्हाला दाखवते की पास्ता कुक झालाय का नाही झालाय. तर तुम्ही ते बघू शकता, पास्ता रेडी आहे. तर आता आपण एका स्ट्रेनरमध्ये त्याला चांगलं स्ट्रेन करून घेऊयात. स्ट्रेन करून झाल्यानंतर ना त्याच्यावरती आपल्याला कोल्ड वॉटर ॲड करायचं आहे आणि चांगला हा पास्ता तो वॉश करून घ्यायचा आहे. नंतर मी पास्ता एका प्लेटमध्ये काढून घेतलाय आणि त्याच्यावरती आपल्याला 2 टीस्पून ऑइल टाकायचे, जेणेकरून पास्ता एकमेकांना चिकटणार नाहीत. तर आपण आता इथे व्हेजीस सॉटे करून घेऊया. त्याच्यासाठी मी इथे 3 टीस्पून बटर घेतलंय. ते चांगलं हीट करून मेल्ट करून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये मी चॉप्ड 1 मीडियम साईज ऑनियन टाकलेला आहे. तो चांगला सॉटे करून घेऊयात. नंतर त्याच्यामध्ये 1 चॉप्ड कॅप्सिकम टाकले आणि सम फाईन चॉप्ड कॅरट. ते चांगलं आपल्याला सॉटे करायचं आहे. हलकं ब्राऊन ह्याला कुक करायचं, ओव्हर कुक नाही करायचं आपल्याला व्हेजीसना. फक्त त्याचा जो कच्चापणा आहे तो फक्त आपल्याला रिमूव्ह करायचा आहे. सीझनिंगमध्ये आपल्याला इथे 1 टीस्पून ऑरेगॅनो आणि 1 टीस्पून चिली फ्लेक्स ॲड करून घ्यायचं आहे. चांगलं मिक्स करून घ्या आणि इथं आपल्या ज्या व्हेजीस आहेत त्या परफेक्ट कुक झाल्यात. आता आपण व्हाईट सॉस बनवायला घेऊयात. तर आपण इथे पहिला 2 टेबलस्पून बटर घ्यायचं आहे. ते चांगलं हीट करून घेऊया. नंतर त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे 2 टेबलस्पून मैदा. ते चांगलं मिक्स करून घ्या आणि याला चांगलं भाजून घ्यायचं, रोस्ट करून घ्यायचं जोपर्यंत याच्यातून छान स्मेल आणि जोपर्यंत हे गोल्डन ब्राऊन होत नाही तोपर्यंत. आता आपण याच्यामध्ये ॲड करायचं आहे 1 कप मिल्क. त्यातल्या ज्या सगळ्या लम्स असतील, गाठी असेल त्या चांगल्या याच्यामध्ये डिझॉल्व्ह करून घ्यायच्या आहेत आणि एक थिक आपल्याला व्हाईट सॉस बनवायचा आहे. त्याच्यामध्ये परत एकदा आपल्याला इथे 1 कप मिल्क ॲड करायचं आहे. तर आपण इथे टोटली 2 कप मिल्क यूज केलं आहे. नंतर आपण इथे 1 टीस्पून रेड चिली फ्लेक्स आणि 1 टीस्पून ऑरेगॅनो किंवा मिक्स्ड हर्ब इथे ॲड करा. नाईसली मिक्स करून घ्या. नंतर आपण याच्यामध्ये 1/2 टीस्पून ब्लॅक पेपर यूज केली आहे. ते ॲड करायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला इथे 1/3 कप चीज ॲड करायचं आहे. तुम्ही मोझरेला किंवा क्यूब चीज ॲड करू शकता. खरं चीज ॲड करा, टेस्ट खूप छान लागते. ते चीज छान आपल्याला व्हाईट सॉसमध्ये मेल्ट करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता इथे स्ट्रिंग तयार होतात. याचाच अर्थ की याच्यामध्ये चीज छान मेल्ट झाला आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे व्हेजीस ॲड करायचे ज्या आपण सॉटे केल्या होत्या आणि त्याही चांगल्या याच्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या आहेत. याला जास्त पण कुक करत बसायचं नाही. याच्यामध्ये लगेच आपल्याला जो बॉईल केलेला पास्ता आहे तो आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. तोही चांगला याच्यामध्ये मिक्स करा. जर तुम्हाला कन्सिस्टन्सी घट्ट वाटत असेल तर तुम्ही याच्यामध्ये मिल्क ॲड करून कन्सिस्टन्सी बरोबर करू शकता. यामध्ये आपल्याला 1 टीस्पून सॉल्ट ॲड करायचं आहे आणि तेही चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपला इथे क्रीमी, चीजी अँड टेम्पटिंग व्हाईट सॉस पास्ता तयार आहे. तर आपण याला गरमागरम सर्व करूयात. मी थोडं गार्निशिंगसाठी वरून रेड चिली फ्लेक्स ॲड केलेले आहेत. सो यू शुड डू ट्राय दिस रेसिपी ॲट होम अँड लेट मी नो इन कमेंट सेक्शन. इफ यू लाईक दिस व्हिडिओ, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल.